नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आर्टिकल्स ए, अँड आणि द. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाउन. नाउन म्हणजे नाम. चला तर मग सुरू करूया. Noun. What is noun? Noun is a word that names a person, place, thing or an idea. नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं, एखाद्या ठिकाणाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव. उदाहरणार्थ a dog, a city, a book. Nouns are everywhere in our language. आपल्या बोलीभाषेमध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्रजी बोलीभाषेमध्ये नाम हे असतंच. Why nouns are important? Nouns are essential because they help us describe everything around us. They allow us to communicate clearly. Without nouns, sentences lose meaning, making it challenging to express thoughts and ideas. नाम का महत्वाचं आहे? कारण की आपल्याला आपल्या आसपास, आपल्या सभोवती काय आहे, काय नाही, हे आपल्याला समोरच्याला सांगायला मदत होते. आपल्याला एकमेकांशी संवाद साधताना त्या नामांचा उपयोग होतो. जर का वाक्यांमध्ये नाम नसेल तर त्या वाक्याला अर्थ राहत नाही. मग आपल्यालाही सांगता येत नाही की आपल्याला काय सांगायचं आहे आणि समोरच्यालाही कळत नाही की त्याला काय सांगायचं आहे. ओके. आता नामांचे आपण प्रकार बघू. टाइप्स ऑफ नाउन. त्याचे आहेत 6 प्रकार. पहिला आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स जनरल थिंग्स वी सी. कॉमन नाउन म्हणजे सर्वनाम. एक सर्वसाधारण नाव, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या वस्तूचं नाव. प्रॉपर नाउन म्हणजे काय? स्पेसिफिक पीपल ऑर प्लेस नेम. एखाद्या ठराविक व्यक्तीचं किंवा एखाद्या ठराविक ठिकाणाचं नाव, जसं ठाणे जिल्हा, मुंबई शहर, बंटीचा बॉल. ओके. कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? कॅन बी सीन ऑर टच. ते असं नाम ज्याला आपण बघू शकतो, त्याला आपण स्पर्श करू शकतो, आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. आणि एक ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? त्या गोष्टी आहेत, रिप्रेझेंट फिलिंग ऑर आयडियाज वी फील. आपल्याला त्या जाणवतात. जशी उदाहरणार्थ हवा, एअर. आपल्याला दिसते का? नाही, पण आपल्याला जाणवतं ना, गार हवेची झुळूक आली, आपल्याला जाणवतं. बरोबर. पुढचं एक आहे सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे त्याच्यात फक्त एकच असतं. सिंग्युलर म्हणजे एकच वचनी, जिथे एकच असतं. आणि प्लुरल नाउन म्हणजे असं की ते एकापेक्षा जास्त, एकापेक्षा 2, 3, 4 जेव्हा असे नाम येतात तेव्हा त्याला म्हणतात प्लुरल नाउन. आता कॉमन नाउन. आता आपण बघू, इथे उदाहरणार्थ बघा, इथे चित्रामध्ये काय दिसत आहे? डॉग, कुत्रा. काय आहे? पार्क. पण आपल्याला इथे त्या डॉगचं नाव दिलं आहे का? बनी किंवा टफी असं काही नाव दिलंय का? दिस इज टफी डॉग. किंवा हे एका शिवाजी पार्क आहे असं काही नाव दिलेलं आहे का? नाही. हे फक्त एक पार्क, गार्डन आहे. जे सर्वसाधारण आहे, त्याला नाव नाही, ते असतं कॉमन नाउन. आता प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? हे शहर आहे, पण ह्या शहराचं नाव आहे का? हो. तर हे कुठलं? मुंबई शहर. मुंबई हे खूप मोठं शहर आहे. आता ही मुलगी, ही फक्त मुलगी, मुलगी, गर्ल. हे झालं कॉमन नाउन. पण या मुलीचं नाव काय आहे? रिया. रिया गार्डन मध्ये फुलं बघते आहे. म्हणजे आपल्याला कळतं ह्या मुलीचं स्पेसिफिक नाव आहे. काय आहे? रिया. शहराचं स्पेसिफिक नाव आहे. काय आहे? मुंबई. ज्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ठिकाणाला स्पेसिफिक नाम असतं, नाउन असतं, त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. ओके. नेक्स्ट, कॉन्क्रीट नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? जे आपण वस्तू बघू शकतो, आपण त्याला हात लावू शकतो. आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे आपल्याला जाणवतात, आपण फील करू, आम्हाला आनंद झालाय. आपल्याला आनंद हा आतून होतो की नाही, पण आपल्याला आनंद हा जाणवतो. आपल्याला आनंदाला हात लावता येतो का? नाही. मला गरम होतंय, गरम होतंय. तुम्हाला ती उष्णता जाणवते, आपण त्या उष्णतेला हात लावू शकतो का? तर नाही. ज्या गोष्टीला, वस्तूला आपल्याला हात लावता येत नाही, पण त्या अस्तित्वात आहेत, त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट नाउन. आणि कॉन्क्रीट नाउन म्हणजे गोष्टी आपण पाहू शकतो, त्याला हात लावू शकतो. आता आपण टेबलाला हात लावू शकतो, सफरचंद हातात घेऊ शकतो, पेन पेन्सिल हातात घेऊ शकतो, त्याला म्हणतात कॉन्क्रीट नाउन. कळलं? पुढे आहे सिंग्युलर आणि प्लुरल नाउन.
सिंग्युलर नाउन म्हणजे काय? एकवचनी नाम ज्याच्यात फक्त एकच आहे. अ सिंग्युलर नाउन नेम्स जस्ट वन आयटम like a cat or a book. It helps us talk about a single object or idea clearly. आपल्याला जेव्हा एकाच व्यक्तीबद्दल एकाच ठिकाणाबद्दल बोलायचं असतं तेव्हा आपण तिथे एक वापरतो. अ कॅट. आय हॅव अ कॅट. माझ्याकडे एक मांजर आहे. तिचं नाव काय आहे? बनी. आता बनी हे काय झालं? हे एक झालं नाउन, प्रॉपर नाउन झालं बनी. पण कॅट, एक कॅट आहे. त्या कॅटचं नाव सांगितलं का मी? नाही. माझ्याकडे कॅट आहे. अ कॅट हे झालं सिंग्युलर. पण माझ्याकडे खूप कॅट्स असतील. आय हॅव मोर कॅट्स. कॅट्स तो झाला प्लुरल फॉर्म. जेव्हा मला एकापेक्षा जास्त मांजरींबद्दल सांगायचं आहे किंवा एकापेक्षा जास्त पुस्तकांची माहिती सांगायची आहे तेव्हा त्याला होतं अनेकवचनी. त्याला म्हणतो अनेकवचनी नाम. जर उदाहरणार्थ cats, books. We use plural noun indicates more than one, such as the cats or books. We use them to describe multiple objects or ideas in a fun way. Okay? आता इथे सिंग्युलरचं प्लुरल होताना काय होतं? जेव्हा त्याच्या आता इथे कॅट आहे. अ कॅट. अनेक वचनी येतं तेव्हा त्याच्या पुढे काय लागतं? एस. ओके? बुक. बुकच्या पुढे काय लागतं? एस. अनेक वचनी. एस किंवा एस हे अनेक वचनी लागतात. पण जेव्हा आपण मुलांबद्दल सांगतो मूल, चाइल्ड, मूल. पण चिल्ड्रन, मुले, तेव्हा ईएन लागतो. जेव्हा आपण पुढे पुढे जसं बघत जाऊ तसं तुम्हाला सिंग्युलर प्लुरल मध्ये कळत जाईल. आले लक्षात? आता पुढे बघूया. पजेसिव्ह नाउन. पजेसिव्ह नाउन म्हणजे काय? Possessive noun shows ownership, indicating that something belongs to someone. For example, Riya's doll means ही doll कोणाची आहे? रियाची. मग इथे कोणाची? च, चा, ची हे जे प्रत्यय लागतात तेव्हा लागतो apostrophe s to a noun to create a possessive form. माझं आहे. हे पेन माझं आहे. हा फोन माझा आहे. ही पेन्सिल रियाची आहे. कळलं? अशा जेव्हा आपण सांगतो, जेव्हा एखाद्या समोरच्याचं जेव्हा ते असतं, तेव्हा आपण चे, चा, ची असे प्रत्यय वापरतो. तेव्हा त्याला apostrophe s असं म्हणतात. रियाची डॉल म्हणजे डॉल कोणाची? रियाची. जेव्हा आपण कोणाला काही सांगत असतो, एखाद्या व्यक्तीबद्दल सांगत असतो, तेव्हा हे त्याचं आहे. तेव्हा आपण apostrophe s वापरतो. त्याला म्हणतात possessive noun. त्या वस्तूचं मालकत्व. ती वस्तू त्याची आहे. तेव्हा आपण काय वापरतो? possessive noun. ठीक आहे? आता हे इथे बघा, हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सांगा बरं. दिस इज अ सिंग्युलर और प्लुरल कॅट. इथे चित्रामध्ये काय दिसतंय? दोन कॅट आहेत. मग इथे हा कुठला फॉर्म येईल? हा येतो प्लुरल फॉर्म. आले लक्षात? आता आपण थोडक्यात बघू. आपण आतापर्यंत काय बघितलं? आपण बघितलं, पहिली आपण बघितली व्याख्या. नाउन. नाउन म्हणजे काय? एखाद्या ठराविक व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या जागेचं नाव असतं, त्याला म्हणतात नाउन. पण त्यातही प्रकार आहेत. कॉमन नाउन, एक सर्वसाधारण, अ कॅट, अ बुक हे झालं कॉमन नाउन. पण प्रॉपर नाउन, कॅट नेम इज बनी हे झालं स्पेसिफिक. त्या कॅटचं नाव झालं. अ स्पेसिफिक नेम ऑफ दॅट ॲनिमल. किंवा प्लेस, मुंबई इज अ बिग सिटी. इट इज अ सिटी, बट विच सिटी? कुठलं ठिकाण, कुठलं शहर? तर मुंबई शहर. कॉन्क्रीट नाउन. कॉन्क्रीट नाउन म्हणजे काय? ज्याला आपण बघू शकतो, हात लावू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सफरचंद, आपल्या रायटिंग पॅड, पेन, पेन्सिल ह्या झाल्या कॉन्क्रीट नाउन. आपण त्यांना हात लावू शकतो, आपण त्यांना बघू शकतो. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? ज्या गोष्टी अस्तित्वात आहे आपल्याला जाणवतात त्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे मला खूप गरम होत आहे, मला तहान लागली आहे, मला भूक लागली आहे, मला खूप आनंद झाला आहे. या गोष्टी आपल्याला जाणवतात. ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात पण त्यांना आपण हात लावू शकत नाही त्यांना म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कळलं? आणि आहे आता सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन म्हणजे काय? जिथे आपल्याला एकाच व्यक्तीबद्दल, एकाच गोष्टीबद्दल सांगायचं आहे तेव्हा त्याला म्हणतात सिंग्युलर नाउन. आणि प्लुरल नाउन म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तूंची, गोष्टींची माहिती मला द्यायची आहे तेव्हा त्याला म्हणतात प्लुरल नाउन. आय होप तुम्हाला हे इथपर्यंत नामांचे प्रकार कळाले असतील. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके? पुढचा व्हिडिओ लवकर येईल. थँक यू.